लातूर जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। लातूरमधील जवाहर नवोदय विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये शिक्षण घेणाऱ्या 12 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। ही विद्यार्थिनी इयत्ता 6वी मध्ये शिकत होती आणि ती लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावाची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। रविवारी सकाळच्या सुमारे 7:30 वाजता हॉस्टेलच्या खोलीत ती फंद्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली। घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासन आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे। प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत। मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की घटनेच्या आधी हॉस्टेलमधील काही कर्मचाऱ्यांकडून मुलीला मारहाण करण्यात आली होती। तिच्या हातांवर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा दिसून आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। इतकंच नव्हे तर मुलगी आजारी आहे असं सांगत पालकांना संध्याकाळी हॉस्टेलमध्ये बोलावण्यात आलं, मात्र तेथे पोहोचल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली असा आरोपही कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी औसा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शाळा प्रशासन, हॉस्टेल कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या सहाध्यायांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोस्टमार्टम अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ही घटना आत्महत्या आहे की छळामुळे घडलेला मृत्यू याचा सत्य लवकरच तपासातून समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।